बीडमध्ये आज शरद पवार यांच्या 3 सभा होणार आहेत। परळीमध्ये राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी पहिली सभा होईल, तर आष्टीमध्ये मेहबूब शेख यांच्या प्रचारासाठी दुसरी सभा पार पडेल। संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी तिसरी सभा होणार आहे आणि त्यामुळे या सभेमध्ये शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले। यवतमाळच्या उमरखेडमध्ये आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। मनसेचे उमेदवार राजू नजरधणे यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील। राजू नजरधणे हे भाजपचे माजी आमदार आहेत, मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी मनसेकडून ते आता निवडणूक लढवत आहेत। बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडले। प्रकाश सोळंके यांच्या 200हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। मोहन जगताप यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामधील शिवाजीनगर इथे प्रचारासाठी गेले होते आणि त्याचवेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। ताराजी सावंत यांना तुम्ही आमदार करा, मी मंत्री करतो असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। भूमपरंडा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी सावंत यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि त्यांना मंत्री करण्याचं आश्वासन सुद्धा दिले। आमदार विश्वजित कदमांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटलांचं काम केल्याची जाहीर कबुली दिली आहे। लोकसभेला विशाल पाटलांना आपण निवडून आणलं हे छाती ठोकपणे सांगतो असं विधान त्यांनी केलेलं आहे। सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते। आमचं ठरलं होतं ह्याला खासदारकी, त्याला आमदारकी, ह्याला विधान परिषद, सगळं आमचं ठरलं होतं। आता काय ठरलं? विदर्भामध्ये प्रचार सभांना संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असं म्हणत विरोधकांवर टीका केली। मात्र बाहेरच्या लोकांचे विचार हे महाराष्ट्रातली जनता कदापि मान्य करत नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री असतील असे संकेत महाराष्ट्रातल्या सभेत दिले आणि त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ नसल्याचं म्हटलंय। सांगलीमधल्या सभेमध्ये अमित शहांनी शिवरायांच्या इतिहासामध्ये समर्थ रामदासांचा उल्लेख केला। हा इतिहासाचा संदर्भ चुकीचा असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलंय। सुस्वागतम। देवेंद्र फडणवीस आधुनिक अभिमन्यू नसून जनरल डायर असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली। तर रोहित पवार अद्यापही छोटे आहेत, त्यांनी फडणवीसांबद्दल बोलू नये असा सल्ला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिलाय। समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळामध्ये तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला असं विधान अमित शहा यांनी केले। सांगलीच्या शिराळ्यामध्ये अमित शहांची प्रचार सभा पार पडली, यावेळी त्यांनी हे विधान केले। ही भूमी समर्थ रामदासांची पावलं पडलेली आहे असंही ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगर नामांतराला महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विरोध आहे असा आरोप अमित शहा यांनी केलाय। तर कितीही ताकद लावा, छत्रपती संभाजीनगर हे नाव कुणीही बदलू शकणार नाही असंही शाह म्हणाले। महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना आता मुख्यमंत्री करणार नाही अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली असंही त्यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे अभिमन्यू नसून या युगाचे जनरल डायर आहेत अशी टीका रोहित पवार यांनी केली। तर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय। बुलढाणामधील सभेतून उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे। योगी आदित्यनाथ आम्ही एकत्र असल्याचं म्हणतात, मात्र अजित पवारांना विचारा ते एकत्र आहेत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। गुहागरमधल्या प्रचार सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। कोकणातील रस्ते, प्रस्तावित बारसू प्रकल्प यावरून राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांसह कोकणातील नागरिकांचेही कान टोचलेत। हे तुमचे जमिनीचे सौदागर आहेत। धाराशिवमधल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची घोषणा केली। उजनीमधून येणारं मराठवाड्याच्या हक्काचं 6 टीएमसी पाणी गुढीपाडव्याच्या दरम्यान सीना कोळेगाव धरणामध्ये येणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं।
मुळगावमध्ये पडायलाच पाहिजे। आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असता असं वक्तव्य खासदार नारायण राणेंनी केले। कुडाळमधल्या सभेत ते बोलत होते। भंडाऱ्यामधील साकोलीमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार सोमदत्त करंजकर यांनी गावामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। करंजेकर अपक्ष उमेदवार असून ही त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। मुरबाड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किसन कथोरे आणि सुभाष पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्यांच्या पायाखालची वाळू आधीच सरकलेली आहे। त्यांच्या पायाखालची वाळू मजबूत ठेवावी तरच टिकतील अशा शब्दांमध्ये कथोरे यांनी सुभाष पवार यांच्यावर टीका केली आहे। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळते। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपनं कृष्णा सहारे या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे। खेड्यापाड्यातही वयोवृद्ध आणि युवकांच्या सोबत ते संवाद साधत प्रचार करत आहेत। राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली। राष्ट्रवादीनं 8 पदाधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली। महायुतीच्या उमेदवारांविरोधात अर्ज भरल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। पक्षशिस्तीचा भाग म्हणून राष्ट्रवादीकडून 8 पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। धुळ्यामधील सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली। विरोधकांनी आमच्या विरोधामध्ये वोट जिहादची रणनीती आखली आहे आणि यामुळे लोकसभेमध्ये 4000 मतांनी पराभव पत्करावा लागल्याचं फडणवीस म्हणाले। मात्र आता जागं होण्याची वेळ आहे। आता जागं झालो नाही तर कायमच झोपावं लागेल असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मराठा मुस्लिम संघटनेवर वोट जिहादचा आरोप करत नवघर पोलीस ठाण्यामध्ये आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। मुस्लिम संघटनांकडून NGO पत्रकं वाटून महाविकास आघाडीला मतदान करायला सांगितलं जात आहे असा आरोप सोमय्या यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून वोट जिहादचा नारा दिला जातोय असा आरोप भाजपचे नेत्या स्मृती इराणी यांनी केलाय। विकासाच्या मुद्द्यावर भाजपला मतदान करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या। राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलाय। राज्यामध्ये महायुतीच्या 185 जागा निवडून येतील असा दावाही त्यांनी केलाय। तर विरोधकांकडे मुद्दा नसल्यामुळे ते अपप्रचार करत असल्याची टीका दानवेंनी केली आहे। महाराष्ट्रामधील प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचं आहे आणि यासाठी एकजुटीनं आणि जोमानं काम करा असं आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले। कणकवलीमध्ये महायुतीच विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। कणकवली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। राज्यामधील विद्यमान अर्थमंत्र्यांच्या काळात राज्याचा आर्थिक बोजवारा उडाला, तसंच कुठलीही आर्थिक शिस्त राहिलेली नाही अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। दरम्यान आम्ही सत्तेमध्ये आल्यावर अनावश्यक खर्च कमी करू आणि जी आश्वासनं दिली ती योजना त्या सगळ्या राबवू असं आश्वासन त्यांनी दिलंय। शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा दाम मिळत नसल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे। खतं आणि औषधांचा भाव वाढलेला आहे, तसंच निर्यातीवर सुद्धा बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय असा आरोपही पवारांनी केलाय। दरम्यान आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना 3 लाखांचं बिनव्याजी कर्ज देणार अशी ग्वाही पवारांनी दिली आहे। आम्हाला काही लोकांचे नट कसायचे आहेत आणि त्यासाठी गरज पडली तर रवी राणा यांचा पाना घेऊन जाऊ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला अमरावतीमधल्या प्रचार सभेतून लगावलाय। रवी राणा यांचा प्रचार करण्याची गरज नाही कारण त्यांचं कामच बोलतं अशी स्तुतीसुमनही फडणवीसांनी उधळली। पंढरपूर विधानसभेची जागा आमचीच आहे अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटलांनी दिलेली आहे। त्यांनी यावेळी काँग्रेसला ठडकावलं। आम्ही एबी फॉर्म देण्याआधी काँग्रेसनं दिला, यामुळे इथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचंही पाटलांनी म्हटलंय। भाजपच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे
यांनी तटस्थ भूमिका घेतली. भाजपचे आमदार रणधीर सावरकर सातत्यानं निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अपमान करत आहेत असा आरोप त्यांनी केला. तर आपण निवडणुकीच्या प्रचारातून बाहेर पडत असून भाजप विरोधात काम करणार नाही अशी प्रतिक्रिया हातवळणी यांनी दिलेली आहे. त्यामुळे ही पत्रकार